मनोज चोपडांना पहिला विचारूयात की LVEF म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिक्युलरचा इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे हृदयाची क्षमता जास्तीत जास्त किती असते, हार्ट एफिशियन्सी कमीत कमी किती असताना आणि अँजिओप्लास्टी किंवा बायपास करू शकतो. नॉर्मल LVF जसं डॉक्टर हिरेमठ बोलले तशी ती 60 ते 65% असते. कमीत कमी LVF म्हणजे 20% LVF असेल आणि 3 ते 4 नसांचे ब्लॉकेजेस असतील तर बायपास ही अँजिओप्लास्टीपेक्षा चांगली समजली जाते. अच्छा, आणि कमीत कमी किती LVF असेल तर ऑपरेशन करू शकतो, म्हणजे 10 असले तरी करू शकतो. हो, म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रेस थॅलेम नावाची टेस्ट किंवा मायोकार्डियल व्हायबिलिटी म्हणजे त्याच्यात ते जे स्नायू निकामी झालेले आहेत त्याच्यात खरोखरच जिवंतपणा आहे का नाही हे जर आपण शोधून काढलं तर त्याच्यातनं अँजिओप्लास्टी किंवा बायपासचा त्याच्यात फायदा होणार का नाही आपण ठरवतो.